नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आजचा प्रश्न बघा. या प्रश्नाला आपण शॉर्ट ट्रिकने कसं सोडू शकतो ते बघूया. तर प्रश्नात काय म्हटले बघा. एका रस्त्यावरून काही घोडे व तेवढेच घोडेस्वारही चालत चालत चालले आहेत. काही अंतर कापल्यानंतर त्यापैकी निम्मे घोड्यावर स्वार झाले. आता चालणाऱ्या पायांची संख्या 50 झाली. तर एकूण घोडे किती? तर बघा हा प्रश्न कसा सोडवायचा. आपल्या दोन वस्तू दिल्या आहे, घोडे आणि माणसे. आता त्यांनी काय म्हटलं, काही घोडे व तेवढेच घोडेस्वार, म्हणजे दोघांची संख्या सारखी असेल. समजा याचा रेशिओ 1 तर याचासुद्धा 1च असेल. परंतु काही वेळानंतर यामधले निम्मे घोडेस्वार म्हणजे माणसे घोड्यावर स्वार झाले. म्हणजे घोडे 1 होते 1च राहील, परंतु हे किती होईल? अर्ध, 0.5. आता बघा घोड्याला पाय किती असतात? 4. म्हणून याला 4 न गुणलात किती होईल? 4. आणि माणसाला पाय किती असतात? 2. म्हणजे 2 पंचे 10 आणि 0.1 जर काढला तर किती होईल? 1. म्हणून रेशो किती तयार झाला? 4:1. आणि हा रेशो कशात झाला? पायांचा रेशो झाला. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ 4 आणि 1 5 भाग म्हणजे एकूण पायांची संख्या. आता एकूण पाय किती दिले आपल्याला? 50 पाय. तर 1 भाग म्हणजे किती? बघा ही याची 10 पट आहे, तर 1ची सुद्धा 10 पट म्हणजे किती होईल? 10 पाय. म्हणून आता या एका भागाने आपण या गुणोत्तराला गुणून घेऊ. 4 गुणिले 10 म्हणजे किती होईल? 40 पाय. आता आपल्याला प्रश्न काय विचारला? एकूण घोडे किती? आता बघा एका घोड्याला पाय किती असतात? 4. तर 40 पाय म्हणजे किती? तर 4 ने याला भागून घेऊ आपण. 10 म्हणजे घोडे किती होईल? 10 घोडे. आणि 10 घोडे होते तर माणसेसुद्धा किती होती? 10 माणसे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय? पर्याय क्रमांक डी.